गाईस इकडे उभी आहे, खुशीला सोडायला गेली सकाळी सकाळी कॉलेजला. मला फोन करून बोलते दीदी खाली आहे, नाश्ता करायला जाय. झोपेतून उठून मला बोलवलं नाश्ता करायला. काय तो इडली मेंदू वडा. तर नंतर नाही जाता आलं असतं, नंतर नाही जाता आलं असतं का. चल सो आता आम्ही चाललोय. काय कुठे जायचंय बघ, जाऊ कुठे तरी. माझा फोन नाही पडला पाहिजे, टाईटच पडला. स्टेशनला जाऊ. अरे एवढा ना मग आता दुसरीकडे नाही माहिती. ते इथे आपलं तिकडे आहे ते कॉर्नरला रामदेव पार्कला काहीच एवढी. आणि इथे मला एवढ्या सकाळी उठून चल घरी सोडतो तुला. चल चल घरी चल. अब आहे ना लाईन पे. स्वतःला खायचं होतं तेव्हा. रात्री मला बोलते दीदी सकाळी आपण जाऊया. म्हटलं ठीक आहे. मला वाटलं मस्ती करायला असेल पाहिजे असं. सकाळीच उठून मला बोलते अरे दीदी चल ना हे ते. ठीक आहे जाऊ दे चल. हा पिंपल्स काय माझा पिक्चर नाही सोडत आहे. बघू आता कुठे भेटते तिथे. जाऊ दे थांबे तर. ही खुशीची स्कूल होती इकडे. त्या स्कूलमध्ये ती यायची ती. आता बंद आहे वाटतं. या स्कूलमध्ये पण तशी ती चांगली पण होती. म्हणजे कोणत्या स्कूलला नाव नाही ठेवत आहेत. अबे सगळ्यात चांगली स्कूल तर माझी होती गाईस. सगळ्यात चांगली स्कूल माझी होती. बघ किती गोल गोल फिरवते यार सेजू तू. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. सिंपल सीधा तिकडून होता आणि तू एवढा जोर चुपचाप मागे बसायचं काम कर. गोल गोल कशाला फिरवते तू नुसती. लोक बोलत असतील यांना काय काम धंदे नाही. सकाळी सकाळी निघाले आणि काय मोबाईल हातात घेऊन फिरतात नुसते. लोकांचं काय आहे. लोक आपल्याला पैसे देतात तो कसं खाजवतो. कुठे काय बोलायचं समजतच नाही ना. चला आम्ही बघतो ते चालू आहे की नाही. जर चालू असेल तर ठीक, नाही तर आमचा खूप मोठा पचका होणार आहे. नाही मी तू आज काही करून एवढी पागल आहे काय. सकाळी उठून ब्रश वगैरे करून खायला निघाली. हो वाव वाव काय सनराईज झालेलं आहे. वाव का तो जरा मराठीत बोलशील तर लयच बरं आहे. दिसला तो मला. दिसला हाय 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 हाय. अंकल आपको ढूंढते ढूंढते आ गए हम लोग इधर. जे काय घेते ते नाही खाणे काय की सुद्धा बरोबर ते. सिर्फ चटनी है मेरे को. प्लेट नशीब भेटलं. आमचं खाऊन झालेलं आहे आता. आणि आम्ही पार्सल पण घेतलं मम्मी पप्पासाठी. अबे तुझे केस. पार्सल पण घेतलं. खूप दिवसानंतर असं बाहेर म्हणजे ते इडली मेंदू वडा खायला आलेलो होतं. पण सकाळी सकाळी दिवसानंतर. हां मग मी तर दिवसानंतर. तू आली असेल दिवसानंतर. बरोबर नाही दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर. आणि इथे हे जिथे गेलं होतं ना ते खूप वर्षापासून आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून स्कूलमधले असतात.
तू स्कूलमध्ये, मी कॉलेजमध्ये असणार. गेलीच नाही. तर मग आता आम्ही घरी चाललो. घरी गेल्यावर बघू, परत झोपतो की दुसरे काही कामं करतोय ते. आता जे काय होईल ते पुढे पुढे जायचंय. मी तर बोलते की झोपेल आता. सो आता आम्ही चाललो आहे स्टेशनला. तिथे माझी बहीण आहे आणि म्हणजे तिचा आज बड्डे आहे, तर तिच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी चाललो आहे आम्ही. आणि घरी सांगून नाही आलं, म्हणजे सांगून आलं हॉटेलमध्ये चाललो आहे, पण चाललो आहे मी मरीन्सला. ती कोण आहे ती आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन दाखवू कोण आहे म्हणून. तुझ्या माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल 1-2दा तिला. म्हणजे 1-2दा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर आता तुम्ही आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगू कोण आहे आणि कोणाचा बड्डे. ती बघा, ही ती मुलगी आहे जिचा बड्डे आहे आज. आणि बड्डे गर्ल बघा कशी आलेली आहे. हॅपी बड्डे गर्ल म्हणून नाही आली आहे, ही ऑफिसला जायच्या म्हणून आली आहे. बर्थडे ऑफिसला तरी मी अशी का जाणार. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. चलो, थँक्यू भैया. मी सगळ्यांना हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आचूला फोन करतोय की येते की नाही ते. फोन उचलला पाहिजे मेन म्हणजे. हां, उद्या ऑफिस आहे असेल मे बी. हां, आता आम्ही पोहोचलो स्टेशनला. तर बघू सगळे इकडे बॉडीगर्ल, ये बॉडीगर्ल. हम लोग ऐसे लग रहा है पार्टी में जा रहे हैं. ये बॉडीगर्ल मम्मीला जेव्हा माहिती पड. हॅलो, आम्ही लोक मीरा रोड स्टेशनला आहे. मी रचू, सेजू, चकू. अभी तुम लोग दोनों भी आ जाओ. अंधेरी स्टेशन. मैटर हो गया मॅटर हो गया है. हेलो, अरे मैटर हो गया, तू आ जल्दी, पहले अंदर ही आ. इकडे ना आम्ही आता लुडो खेळतोय, कारण ट्रेनमध्ये बसल्या बसल्या काय करणार आहे. इकडे सोनी आहे, इकडे आम्ही लुडो खेळतो. इकडे या 2 जणी आहेत. आता आम्ही लुडो खेळतोय. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी ते बघितलंच आहे. तर आम्ही आहे ना नाईटला की रात्रीचं नव्हतो गेलेलो कधी मरीन्सला. तर म्हणून आता लव यू पापा. इकडे ना पप्पाचा फोन आला, तर त्याचं सेजूनं सांगते पप्पाला. मम्मीला सांगू नका. हॅलो, सोनीताई आम्हाला आहे ना मरीन्सला घेऊन चालली. आत्ता येतो सकाळी पहिल्या ट्रेनला. मामा मामी गेले घरी आणि बाबू कामाला गेले. तर आम्ही आता मरीनला चाललो सकाळच्या पहिल्या ट्रेनची. मम्मीला सांगू नका पण. हां, उशिरा येईल असं म्हणून. काय ना पप्पा, फर्स्ट टाइम आम्ही लोक नाईट आउट फर्स्ट. अरे दीदी आणि म्हणजे आम्ही फर्स्ट नाईट आउट आमच्यासाठी आले. आता आहे ना आम्ही पप्पासोबत बोललेलो आहे. पप्पाला सगळं सांगितलेलं आहे. पप्पा बोलले आम्ही असं रिलॅक्स आहे आता आम्ही. थोडंफार रिलॅक्स. पप्पा बोलले की मी सांगतो मम्मीला. पप्पा बोलले मी मम्मीला सांगतो. पप्पा बोलले अरे पुढे तरी बोल. पप्पा बोलला पप्पा काय बोलले. मी मम्मीला सांगतो. मी बोलली ना मी बोलली ना पप्पाला सांगितलं ना तर पप्पा मानते. बोलले की ठीक आहे चालेल, पोचल्यावर फोन करा. मी मम्मीला
बोलतो की त्याला तर थोडा उशीर आहे पोचल्यावर व्हिडिओ कॉल करायला मी स्पेशली रिलॅक्स आहे. आता खूप टेन्शन आलेलं की मम्मी काय करत काय नाही, पण आता पप्पासोबत बोलणं झालेलं आहे. तर आता काही टेन्शन नाही, पण आम्ही लगेच सकाळी म्हणजे लवकर जाण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न नाही, लवकर जाऊ, फर्स्ट ट्रेन पकडू. हा निघाली. माझी टाईम का खेळत आहे तुम्ही लोक? हा माझी आहे ना, तर मग मला खेळू द्या ना जरासं. तुम्ही चारही गेलेत आतमध्ये ते. So we are going on Cherny Road. Cherny Road. We are getting off on Cherny Road. Now we would be going to end आता आम्ही उतरतोय चर्नी Manpad. रोडला. हे मराठीमध्ये बोलायचं सगळ्यांनी, हिंदीमध्ये नाही बोलायचं. एक कमेंट आली होती आपल्याला, भाई हे तर असं वाटते आपण आपला मराठी ब्लॉग आहे तर मराठीमध्येच बोलायचं, हिंदीमध्ये नाही बोलायचं. कारण आम्हाला कमेंट आलेले की हिंदी काय मराठी ब्लॉग में हिंदी क्यों बोल, मग आता मराठीमध्येच बोलायचं. तर इथे म्हणजे मरीन्सला रात्रीचं पहिल्यांदा आलेलं आहे आम्ही. तर मग नाईटला कसं दिसतं ते मला एक्सप्लोअर करायचं होतं. तर ते आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. तर आता तुम्हाला पण दाखवते जे आम्ही करू आज ते तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल. तर तुम्ही कंटिन्यूला स्किप करू नका व्हिडिओ. गाईज, दिस इज द व्ह्यू ऑफ मरीन्स. हा ते बघतात आहे पहिल्यांदा पण आपण. तर हे नाईट लाईफ ऑफ मरीन्स जे की आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे. मी पहिल्यांदा आली आहे, रचना दीदी पहिल्यांदा आली, सेजू दीदी पहिल्यांदा आली आहे. आतमध्ये आम्ही पहिल्यांदा आलो आहे म्हणून आम्हाला नवीन वाटते. तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार तर नंतर असं कमेंट करून नका बोलू की पहिल्यांदाच गेले का असं का. हो, आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे, रात्रीचं पहिल्यांदा आलेलो आहे. असं दिवस आलो. तर आता आम्ही रोड क्रॉस करतोय. छोटे पोरं आहेत यार. वाव, मस्त आहे यार. हा पाहिजे होता तो झिंगाट मध्ये सैराट मध्ये तर लंगड्या. नो वे Archie. नाही अर्ची नाही. त्याच्यामध्ये बघ म्हणजे मामाचा पोरगा असतो तो जाड्या, तो आग लावतो. तो आहे. ये लोग में से कोई था क्या? आपण मरीन्स फिरायला आलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपण एका भांडणाचा विटनेस झालो इकडे. पण आपण कुठे पण जातो आपल्याला ते विटनेस भेटतच. किंवा आपण पण भांडणं करून येतो तिकडे, स्पेशली जेव्हा ट्रेन मध्ये असतो. त्यांचे तिकडे भांडणं चालू होते पोरांचे. इकडे हे लोक हे सगळं तिकडे बघत होते. एक तर ते काय करून पिऊन होते का काय माहित नाही. त्यांना चल बोलू तिथे उभे राहून बघतात आहे. सगळे होते ना मग तिथे, आपणच थोडी होतो. तरी पण कशाला उगाच रिक्स घ्यायचं. मार्च, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. हात नीट ठेव. एक तर येत नाही बोलता काय नाही. झालं तू असं का ठेवलं? तुझी चूक नाही, आमची चूक. असं का ठेवलं? ट्रेनचा विनर आहे आपला भाई ऐसा निकल ना. खुशी मनवर. हाँ,
खुशी मनवर इज द विनर. विनर वीकली गेम. वीकली कच्चा लिंबू Weekly. कच्चा लिंबू नाही. कच्चा नींबू होता तो फिर वो वैसा नहीं खेलता, लेकिन कच्चा नींबू नहीं है, एकदम मस्त है. पकलाय तो. आता पकलाय तो. फोकस नको हटू एकाच जागेवर. सेकंड राउंड मी जिंकली. सो मंथली में विनर है कौन है? भावना अग्मे. बर्डी गर्ल, द बर्डी गर्ल. लाईनच्या मागे इसको लाईन से दो रे. लाईन से दो. सो गाईज आता आम्ही इथे बसलेलो आहे. तिथे समोर बसूच देत नव्हते, पोलीसवाल्यानं सगळे उठवून लावत होते. तर म्हणून आम्ही असं चालत 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 असं पुढे आलो आणि आता इथे असं खाली असं बसलेलं. आता 3च्या नंतर तिथे अलाउड आहे असं बोलत आहे, असं ऐकायला आलं. तर आम्ही तिथे बसणार आहे आणि कारण 4-4:30ची पहिली ट्रेन आहे, तर ती पकडून जाणार आहे ना सनी. रात्री आम्ही मरीन्सला आलेलो आणि नंतर थोडं म्हणजे 1-1:30 नंतर ते बंद होतं हे आम्हाला काय माहिती नव्हतं, बिकॉज आम्ही पण फर्स्ट टाईमच गेलेलो. सो आम्ही असंच चालत चालत पुढे आलो आणि येताना आम्हाला एक मुलींचा ग्रुप दिसला. त्यातली एक मुलगी आमच्याकडे आली आणि आम्हाला बोलली की आम्ही तुम्हाला जॉईन करू शकतो का. तर आम्ही विचारलं का काय झालं करून. तर ते बोलले आमची फ्रेशर पार्टी होती आणि आम्ही हॉस्टेलवर राहतो, तर आमचा हॉस्टेलचा टायमिंग 10 वाजेपर्यंतच असतो, नंतर काही एंट्री नाही भेटत. सो आम्ही तुम्हाला जॉईन करू शकतो का. कारण ते मुलं व्हिडिओज काढून नेत होते आणि ते आम्हाला अनकम्फर्टेबल वाटत होतं. सो आम्ही तुम्हाला जॉईन करू शकतो का. म्हटलं ठीक आहे. ते सगळ्या मुलीच होत्या. म्हटलं आपल्यासोबत ठेवलं सेफ राहतील आपल्यासोबत. मग नंतर सकाळी आम्ही त्यांच्यासोबत होतो सकाळपर्यंत आणि नंतर ते गेले. सॉरी 7:45 किलो सगळे मिळून. हे आपले ना एकाचे 2 जण आहेत हे सगळे. आमच्यासारखे 2. म्हणजे ह्या दोघींना कंबाईन केलं तर मी बनेल, हां. हिला कंबाईन केलं की तू बनशील, है ना. आरामात. तुझं नाव काय? ओ माय गॉड, वेअर इज युअर विराज? विराज, अनुष्का. तन्वी कोई नहीं है. तू अगं बाई, इसको अप्सरा. ए स्वरा ती फहाद पति पत्नी और पंगावली. तुझं प्राची. प्राची में सेकंड. तू श्रावणी, तिचं नाव माहिती पडलं ना पहिलं. या दोघी हम 7-8 आहे. सानिका. चला ये खेळा रे या. भाई साहब माझा हात सगळ्यात खाली. काय बोलतात काहीच नाव. सानिका सानिका झोपेल असेल. तुमच्या चॅनलचं नाव सांगून जा. रचना मनवर. आत्ताच खेळून झालं. 1 2 3 4 5 6. मरीन्सला येऊन इकडे सगळेजण साखळी साखळी खेळतात आहे. वाव. मरीन्सला कशासाठी येतात लोक आणि आम्ही काय करतोय ते तुम्ही बघा पुढे पुढे किती मजा येते. कसं वाटलं खेळ? मस्त मस्त. खूप आम्ही दिवसानं- एवढा एन्जॉय केला. आम्ही जन्मल्यापासून असं एन्जॉय केला. आम्ही हिला
₹100 दिले. 50 रुपये काढू ओव्हर ऍक्टिंग. हिला ₹100 दिले. मला बक्षीस पण नाही मिळालं मी जिंकले तरी. अच्छा नाही भेटू हे द्या रे. प्रत्येक वेळी आउट ऑफ बाहेर जात होती. Last time जिंकले. पॉइंटच्या बाहेर जाऊन काही जिंकलं नव्हतं. हा दोघी जिंकलो. एक विनर एक रनर अप. 3 वेळेस गेली ती. किती दिवसानंतर खेळली ना खूप 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 दिवसानंतर आपण, खेळलो. म्हणजे ऑलमोस्ट आपलं डेकेड झालं असेल हे सगळं खेळून. लास्ट आय गेस वर्षानंतर खेळलं. लास्ट 5th 6th मध्ये खेळलो असेल हे. नाही त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर एवढं नाही खेळलो आपण. 7th 8th नंतर नाही पळापळी पकडापकडी खेळलो. काय डोंगर का been पाणी, long कलर years. कलर, अजून काय अजून और कोणचं होतं? हाईड अँड सीक. अजून आगबन टपली. हा अजून अजून आगबन टपली माझा फेवरेट होता. आणि अजून कोणतं होतं? डोंगर का पाणी, डोंगर का पाणी, तळ्यात मळ्यात, डबा आईस डबा स्पाइस, परत लगोरी लगोरी लंगडी. लंगडी कोण खेळ? आता लंगडी खेळूया का? मस्त मजा आली मजा आम्हाला. आली. खूप time मरीन्सला ह्या सगळ्या गोष्टी खेळणं म्हणजे खूप मोठ्या, मस्त. आणि ते आम्ही केल्या. ते बघा तुम्ही मस्त पूर्ण व्लॉग मध्ये किती मस्त मजा केली आम्ही. आम्हाला नवीन फ्रेंड्स भेटले, न्यू फ्रेंड्स, जेनझी फ्रेंड्स भेटले, जेनझी फ्रेंड्स, जेनझी वाले फ्रेंड्स Gen Z. भेटले. हे त्यांच्या- काही लोक पास्ट आउट झाले होते. तर जे कॉलेजचे गर्ल्स म्हणजे आम्हाला जे मुली भेटलेल्या आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही विचारतो त्यांना त्यांच्या हॉस्टेलचे किस्से विचारतो, कारण आम्ही कधी हॉस्टेलमध्ये राहिलेलो नाही आहे ना सनी. तर ते आम्हाला आपण लय मिस करतो हॉस्टेलमध्ये का राहणं. मिस करतो? मी करते. तू कधी राहिली? नाही राहिली ना, तेच तर प्रॉब्लेम आहे. मग नाही राहिले म्हणजे एक्सपिरियन्स विचारतोय त्यांचा. मग त्यांना आम्ही एक्सपिरियन्स विचारतोय, ते बघू कसं काय ते त्यांच्यासोबत. हे पण हॉरर, प्रत्येकाने आपापली नावं सांगा. हा, आणि हॉरर असेल का, हॉरर असेल तर असं ते हा special काही सांगा. असं झालंय. आमची हॉस्टेलची वॉर्डनच हॉरर आहे. बापरे. आमच्या हॉस्टेलची वॉर्डनच चुडेल आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट येते ते तुम्ही ऐका. व्हिडिओ पाहिला तर तिने नाही ती कशी काय बघणार? ती थोडी ना सबस्क्राईब करते आपल्याला. हा, बोल. कुठून पाहिलं तर नाही बघत नाही माझं तर बघत. नाव तिच्या असं मुखात ब्लॅकलिस्ट मध्ये. काय नाही करत मी. हॉस्टेलच्या वॉर्डनचे नाव आहे डॉक्टर चित्रा मुळे. अरे बापरे. म्हणजे जगातल्या सर्वात चांगल्या वॉर्डन आहेत. त्यांच्याबद्दल मी काय वाईट बोलूच शकत नाही. त्या म्हणजे सगळं म्हणजे एकदम टॉप लेवल ठेवलेलं आहे त्यांनी. देव माणूस देव माणूस आहे. देव माणूस आहे. देवबाई देवबाई, देवी आहेत. देवी हा देवी तू थांब ना, माझ्यासारखी त्यांना आहेच बोलू देवी. दे. आम्हाला त्यांच्या रूपात एक आईच भेटली. अरे बापरे. हा मॅडम म्हणजे आईसारखे आहेत आम्हाला. बरं आता हे ऑन कॅमेरा चाललं, ऑफ कॅमेरा काय? कॉलेज तुमच्या हॉस्टेलमध्ये तुझा काय एक्सपिरियन्स आहे? सर एक्सपिरियन्स वगैरे काय नाही ते मॅम मला किस्से इमोजी काय काय काय? पप्पीवाले इमोजी टाकतात. ओके डिअर हा, आणि ती वाली किस. हा अच्छा. इमोजीवाले इमोजी टाकते तुम्हा लोकांना. फक्त ते टेक्स्ट पुरतं. रिअल मध्ये वेगळं तिचं ट्रीटमेंट असते. अच्छा. खूप छान वाली ते होतं. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? हॉरर हॉरर काहीच नाही झालं आमच्या हॉस्टेलमध्ये कधीच. असं म्हणजे दुसरं काय? मुंबईमध्ये आल्यानंतर म्हणजे फर्स्ट इयर मध्ये ज्यावेळेस तुम्ही लोक म्हणजे बोलला एकदम फ्रेशर होते, मुंबईमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर तुमच्या लोकांची फिलिंग कशी होती? घरात मम्मी नाही, पप्पा, म्हणजे पहिलं तर असे सगळे होते. इथे आल्यानंतर काय असं डिफरंट काय होतं तुमच्या लाईफमध्ये की अरे सगळं कपडे पण स्वतःच धुवायचे, जेवण पण स्वतःच बनवायचं? कसं एक्सपिरियन्स होतं त्याच्यापेक्षा जास्त मला एकदम असं वाटलेलं की आता म्हणजे मी तर पहिल्यांदा हॉस्टेलवर राहील तर मला असं वाटलेलं पहिल्यांदा असे फ्रेंड्स भेटतील ज्यांना माझ्याबद्दल सगळं माहिती असेल. म्हणजे आता ह्या लोकांना माहिती आहे मी खाताना हे नाही खाणार, तसं नाही करणार. असे फ्रेंड्स मला पहिल्यांदा भेटले ज्यांच्यासोबत 24 तास सोबत राहते. मग हे तुम्ही म्हणजे एकमेकांना पहिल्यापासून ओळखत होते? नाही मग तिकडे गेल्यावर? झाली आम्हाला. मग फर्स्ट एक्सपिरियन्स तुमच्या सगळ्यांचा एकमेकांबरोबर कसा होता? म्हणजे हॉस्टेलमध्ये ही दुसरीकडून आली म्हणजे भांडणं कशी होते तुमच्या लोकांमध्ये? काय म्हणजे नक्की कसली भांडणं झाली होती? म्हणजे जसं माझं आणि हिचं सांगू, आम्ही आहे ना लहानपणी भले म्हणजे बोलतात नाही आत्याची मुलगी आणि मी मामाची मुलगी, आम्ही एकमेकांच्या ना अंगावरती असं बसून एकमेकींचे केस ओढून एकमेकींना मारले. तुमच्यामध्ये अशी कधी भांडणं झाली? एकमेकांसोबत फ्लर्ट करतो. आमच्यात फक्त शाब्दिक वार होतात. आणि मग आम्ही एकमेकांसोबत सगळे फ्लर्ट
फ्लर्ट करता एकमेकींबरोबर. म्हणजे असं फुल फ्लेज फ्लर्ट की बजाय फक्त असं फ्लर्ट म्हणून फ्लर्ट? पैसे गायब झालेले फक्त. हा पैसे काय हॉस्टेल मधून? हा. म्हणजे एकीचे कबडचे आतमध्ये होते 3,000 ते गायब झालेले. मग सगळ्या चेक करायला लागले तर सगळ्यांचे असे 500,000 गायब होते. आमची जी सिनियर होती लिटरली एका मुलीनी पूर्ण हॉस्टेलचे 30,000 सोडले. तुम्ही आम्हाला भेटले इथे, असं भीती नाही वाटली? तू आली ना मला विचारायला, असं भीती नाही वाटली की असं रॅन्डम माणसाला जाऊन मी विचारते? मुलीला तर विचारत होते, त्याच्यापेक्षा डेंजर तर तिथे होत होतं आमच्यासोबत. काय झालेलं? मला तर काय नाही, मी यांना समजवत होती की काय नाही, तर सिक्युरिटी आहे, एवढे पोलीस आहेत, तुम्ही दुसरीकडे गेलात तर आणखीन जास्त भीती असेल. पण कोणीतरी आणखीन 2-3 मुली भेटल्या आणि थोडंसं बघूनच वाटलं की भाई आहे ताकद त्यांच्यामध्ये. आम्ही तर छोटे छोटे तेवढे प्राऊड ऑफ अस. म्हणजे खायचं प्यायचं आणि हेल्थ बनवायचं काहीतरी असर आहे आपल्यामध्ये. इसके लिए बोलती हूँ वजन मत घटाओ, वजन बढ़ाओ. समजलं? नाही, म्हणजे ऍटलीस्ट पेट कम करो. नाही, कुछ नाही काम करना. होत आहे म्हणून बोलते का? तुम्ही सगळेच तेवढे 24-25च्या रेंज मध्ये वाटत. लो भाई, ले कर ली बेइज्जती. 5 साल छोटी है तो मुझसे, बट हम लोग जो तेरे से बड़े हैं. 24-25 के लग रहे हैं लक्ष्य पैसे. झूठ बोल पर सच, मतलब ऐसे बोल. झूठ बोल लेकिन सच बोल. लग रहे हैं वैसे 25-26. नाही मराठीमध्ये आमच्यामध्ये ना कमेंट येतात, ब्लॉग मराठीमध्ये असला पाहिजे, हिंदीमध्ये ते लोक 25-26 30 तर अजिबात नाही दिसत. 39. आम्ही 19चे असून आमची एनर्जी तेवढी नाहीये ज्यांची त्यांच्याकडे. इथे 2006चे आहे काय तुम्ही सगळे? 2006चे. हम लोग 25 कॉम्प्लिमेंट जेनझी कडून what भेटतो. a compliment. Keep it up, 24, keep it up, my boy, 25. keep it up. So we have maintained ourselves Very well. nicely. हमारी मम्मियों ने मस्त अच्छा हाँ. खाना खा पिला के सब अच्छा किया है. म्हणून मी बोलते बारीक नको हो, बारीक नाही व्हायचं. फक्त पोट कमी करा. एक्झॅक्टली. कुछ नहीं कर लेंगे, कर लेंगे. आम्ही रॅन्डमली असे बाहेर निघालोय. फर्स्ट टाइम माझ्या बड्डेच्या दिवशी मी अनएक्सपेक्टेड कूल लोकांना भेटली आहे. आय एम कूल देन, पण इट्स व्हेरी नाईस टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ यू गाईज. तुमचे एक्सपिरियन्सेस काय आहेत, आता सध्या कसं राहतात, काय राहतात ते तुम्ही लोकांनी सांगितलं. इट्स व्हेरी गुड अँड कीप इट अप वॉट एव्हर वर्क यू आर डुईंग. प्लीज अभ्यास करा, चांगले डॉक्टर बना. चांगले डॉक्टर बना. वाह अरे वा, अरे वा. वाह ती बघ, ती बघ. शेफी. ती बघ ना, आज आहे पाहिले. या इकडे या. ज्या स्पीड मध्ये दोघे उठून पळाले ना. मी पण त्याची खूप मोठी फॅन आहे, बट मला माहिती होतं नाही. कोण आहे आकाश थापा? डान्सर आहे. अबे डान्सर आहे ना तो. डान्स इंडिया डान्स मध्ये कंटेस्टंट. हा, ते तर पाहिलं. चलो बाय गाइस, नाइस टू मीट यू ऑल. बाय बाय गर्ल्स. कुठे गेले? बाय. आपकी वजह से हमारी रात कट गई, वही अच्छा है. मराठी. तुमच्यामुळे आमची रात्र निघाली. ओके, थँक्यू. चलो बाय बाय. सगळ्यांनी ब्लॉग बघा. गाइस बाय करो बाय. ओ बाय करो. बाय. चलो बाय. इकडे चांगली गोष्ट आहे की जर म्हणजे कोणाला चार्जिंग पॉईंट पाहिजे असेल तर इथे एकदम बेस्ट ऑप्शन चार्जिंगसाठी इथे अवेलेबल आहे. तो मला चांगलं वाटलं. तर आता आमचा मोबाईल स्विच ऑफ होता राहिला, तर सोनीचा फोन लावला होता, तर इट वॉज द बेस्ट ऑप्शन. चांगलं वाटलं मला ते. आता आम्ही चाललो आहे घरी. खूप थकलेलं आहे, म्हणजे झोप यायला लागली आहे आता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.